पुढची बातमी आहे, परभणीत महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनर वॉर सुरू झाल्याचं दिसून येत आहे। शिवसेनेकडून हीच ती वेळ महापालिकेवर भगवा फडकवण्याची, तर भाजपकडून विकसित परभणीचं कॅम्पेन अशा आशयाचे बॅनर हे लागलेले आहेत। राज्यामध्ये महापालिका निवडणुकीचं बिगुल हे केव्हाही वाजू शकतं आणि त्यामुळेच आता सर्व पक्षांकडून निवडणुकीची तयारीही केली जाते। आणि परभणीमध्ये एकाच दिवशी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावरती या दोन पक्षांमध्ये जोरदार बॅनर वॉर हे देखील रंगतंय। आणि याचा सविस्तरपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। केव्हाही वाजू शकतो आणि याच अनुषंगाने प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये राजकीय पक्ष जे आहेत ती तयारी सुरू करत आहेत। परभणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल यांच्याकडून तयारी सुरू करण्यात येते। मात्र महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष असलेले एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपकडून परभणी शहरात विविध भागांमध्ये अशा पद्धतीने जे बॅनर आहे ते बॅनर वार सुरू झालेले आहे। एकीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून हीच ती वेळ, यंदा महापालिकेवर आपलाच भगवा फडकूया अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते शहरात लावण्यात आलेले। तसेच नगर विकास विभागाकडच्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून निधी जो आलेला आहे त्याचे बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आले। तर दुसरीकडे विकसित परभणी हे कॅम्पेन जे आहे ते भाजपकडून सुरू करण्यात आलेलं आहे। शहरी भागातील ज्या योजना असतील राज्य सरकारच्या किंवा इतर योजना असतील याचे बॅनर जे आहेत ते शिवसेनेच्या बॅनरच्या बाजूलाच लावण्यात आलेले आहेत। आणि शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, दर्शनी भागामध्ये हे बॅनर वार जे आहे ते शिवसेना आणि भाजपमध्ये पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हे बॅनर जे आहेत ते शिवसेना आणि भाजपकडून लावण्यात आलेले आहेत। कोणाच्या बाजूने ही परभणीकर मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी निवडणुकी आधी परभणीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार बॅनर वार या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।